शिवसेना उबाटा गुट की ओर से वरोरा विधानसभा और चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के लिए जिला प्रमुख के तौर पर रविंद्र शिंदे की नियुक्ति की गई। इस नियुक्ति का विरोध करते हुए जिला प्रमुख मुकेश जीवतोड़े के समर्थक आक्रामक हुए। पक्ष श्रेष्ठी ने लिए निर्णय का सभी शिवसैनिकों ने जिला कार्यालय के सामने निषेध व्यक्त किया। नजर डालते हैं इस खबर पर। शिवसेना गढ़ की ओर से वरोरा विधानसभा और चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के लिए जिला प्रमुख के तौर पर रविंद्र शिंदे इनकी नियुक्ति की गई। इस नियुक्ति का विरोध करते हुए जिला प्रमुख मुकेश जीवतोड़े इनके समर्थक आक्रामक हुए हैं। निष्ठावंत शिव सैनिक विश्वास में न लेते हुए पक्ष श्रेष्ठियों ने लिए निर्णय का सभी शिव सैनिकों ने जिला कार्यालय के सामने निषेध व्यक्त किया। लोकसभा चुनाव में रविंद्र शिंदे ने महाविकास आघाड़ी को मदद न करते हुए भाजपा का प्रचार किया, ऐसा आरोप इन शिव सैनिकों का है, जिससे शिवसेना ठाकरे गुट में बड़े पैमाने पर नाराजगी का सुर देखने को मिल रहा है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में शिवसेना जिला प्रमुख मुकेश जीवतोड़े ने आयोजित पत्र परिषद में क्या जानकारी दी। आज जे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रविंद्र शिंदे यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाली व माझ्याकडे ज्या 3 विधानसभा होत्या व ज्याच्यामध्ये आमचा एक गड म्हणून मानला जातो वरोरा भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, ती विधानसभा काढून ज्यांचं पक्षामध्ये काही देणं घेणं नव्हतं याच्या अगोदर जे काँग्रेसमधून आत्ताच आले, ज्यांनी स्वतःचा सदस्य नोंदणी फॉर्म सुद्धा पक्षामध्ये भरला नाही, अशा लोकांच्या नियुक्त्या या क्षेत्रामध्ये करण्यात आल्या आहे। तरी याची तक्रार आम्ही उद्धव साहेबांकडे करण्यासाठी आज इथं मुंबईसाठी रवाना होऊन राहिलो। मुंबईचा जो प्रवास आहे त्यापुढे आपलं पुढचं पाऊल काय असेल? मुंबईचा प्रवास आम्ही कारण की सातत्याने 2.5 वर्षापासून हेच गडबाजीचं राजकारण इथे चालू आहे व ज्या नेत्या लोकांचं काही देणं घेणं नाही आहे ते साहेबांना चुकीची माहिती देऊन कुठेतरी पदनियुक्त्या करून राहिले आहे व जे शिवसेनेची पद्धत आहे, प्रोटोकॉल आहे, कुठेतरी तो तोडून या सगळ्या नियुक्त्या होऊन राहिल्या आहे। तर या कुठेतरी थांबल्या पाहिजे व याच्यावर कुठेतरी प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे व ही जी नियुक्ती झाली आहे हा पक्षाचा बंडखोर माणूस आहे। यांनी अक्षरशः या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये काम करून भाजपला मदत केली। जर अशा लोकांना जर शाबासकीची थाप पक्षातर्फे मिळत असेल तर इथं निष्ठा आणि प्रामाणिकपणा जे शिवसैनिकांच्या बद्दल म्हटल्या जाते तर ही निष्ठा आणि प्रामाणिकपणा फक्त काय शिवसैनिकांनीच बाळगायची काय? मग नेते लोकांनी असं वरचं राजकारण खेळून त्यांच्यावरती का बरं हा नेहमी अन्याय होतो? या सगळ्या प्रकाराची आपण वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती। या सगळ्या प्रकाराची आम्ही वरिष्ठांकडे पुरावे सुद्धा दिले होते आणि तक्रार सुद्धा दाखल केली होती की यांनी पक्षाच्या विरोधात कारवाई केली आहे तर यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।